नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भोसले बिल्डर जो आहे अनिरुद्ध आणि संजनाला त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे. म्हणजे आजपर्यंत अनिरुद्ध आणि संजनाने जी काही कारस्थानं केलेली आहेत त्या सगळ्याची शिक्षा भोसले बिल्डर हा देणार आहे. नक्की असं काय होतं की ज्याच्यामुळं हे सगळं घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर देशमुखांचं घर म्हणजे समृद्धी बंगला अगदी रोषणाईने फुललेला आहे. समृद्धी बंगला अगदी रोषणाईने उजळून निघालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अरुंधती त्याचबरोबर अनघा सर्वजण असतात. आप्पा आणि यश त्याचबरोबर अभि आकाशकंदील बनवण्यामध्ये बिझी झालेले असतात. ते दोघंही आकाशकंदील बनवत असतात आणि त्याचवेळी अभि म्हणतो की आप्पा माहिती नाही आहे की आई जसा बनवते तसा आकाशकंदील बनवून होईल, पण प्रयत्न तर तोच आहे. तेव्हा मात्र इकडे कांचनही आलेली असते आणि त्याचवेळी अभिला यश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तू पहिल्यांदा आहेस रे आकाशकंदील बनवायला, मी प्रत्येक वेळेस आईला मदत करतो. त्यावेळेस आप्पांचं असं म्हणणं असतं की जसा आकाशकंदील अरुंधती बनवते तसाच बनला पाहिजे. परंतु इकडे आता अभि म्हणतो की तेवढं आम्ही सांगू शकत नाही. त्यावर यशचं असं म्हणणं असतं की नक्कीच अभि आपला आकाशकंदील चांगला बनलेला असेल, नको काळजी करू, असं म्हणत तो अभिलाही समजून घेत आहे. त्याचबरोबर अनघा आणि अरुंधती दोघीजणी तिथं असतात. त्या दोघीही म्हणू लागतात. अनघा म्हणू लागते की आजी आप्पांनी अभिला लगेच माफ केलेलं आहे ना, बघितलंस ना, आप्पांनी लगेच समजूनही घेतलेलं आहे त्याला, त्याच्याशी किती व्यवस्थित बोलत आहेत. माझ्याकडे आला होता अभि आणि मला विचारत होता, तेव्हा मी त्याला सांगितलं मी जानकीसाठी तुला या घरात ठेवू देते, पण माझ्यात आणि तुझ्यात कोणतंही नातं नसेल, मी तुला कधीच माफ करू शकत नाही, हे सगळं मी सांगितलेलं आहे, असं सगळं बोललं जातं. तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणते कसं आहे, आई आप्पांचा स्वभावच आहे ग तसा, ते लगेच माफ करून टाकतात. परंतु कसं आहे माहिती आहे का, आपण काय करायचं, आता तुला काय करायचं आहे हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल आणि तो जो निर्णय घेशील ना तू, तो सगळा आम्हाला मान्य असेल, आम्ही कोणीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. पण अभिला आपण इतक्या वेळा संधी दिलेली आहे, पण अभिकडून त्याच चुका परत घडत आहेत, हे सगळं अनघा सांगत असते. आता बघूया होप्स त्याच्यामध्ये आणखी काय बदल होईल का, आणखी त्याला काही गोंधळ घालायचा आहे, हे सगळं बोलणं चालूच असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा थोडीशी टेन्शनमध्ये असते. अनघाला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस आपण सगळ्या गोष्टी करतोय, अभिला समजून घेतोय, पण अभिमध्ये बदल मात्र काहीच होत नाही, हे सगळं चालू असतं. परंतु अनघाला अरुंधती समजवते आणि त्याचबरोबर यश त्याचबरोबर सर्वजण तिथं आहेत. आरोही एकदम तिथं धावत आलेली असते भर उन्हातून. तेव्हा अरुंधती आरोहीला म्हणते काय ग, कुठे गेलेलीस तू, सांगायचं तरी ना एवढ्या उन्हातून, आणि रिक्षा तरी करून जायची होतीस. त्यावरती आरोही म्हणते की एवढ्या जवळच्या डिस्टन्सला रिक्षा बुक होत नाही ना, त्यामुळे चालत आले. केवढं ऊन आणि केवढी गर्दी आणि एवढी ती दमलेली असते, ते पाहून तिथे लगेचच आता आरोहीला अरुंधती म्हणू लागते आताच 3रा महिना चालू आहे ना गं, म्हणजे आपल्याला चोरोटीचं करायला पाहिजे ना, चोरोटी भरली पाहिजे. आरोही म्हणते की आजी तेच म्हणत होत्या. अरुंधती म्हणते की त्यांना खूप कौतुक आहे ह्या सगळ्या गोष्टींचं, आपण करूया चोरोटीचं. आणि ह्या दोघींचं बोलणं होतं, चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे आणि आरोहीला आता 3रा महिना चालू आहे आणि मग घरामध्ये लवकरच छोटं बाळ येणार आहे, छोटा पाहुणा येणार आहे, त्याची तयारी जोरदार करायची आहे, हे चाललेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र यशचा फोन वाजतो आणि यशच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे पोलीस स्टेशनमधून. यशला सांगितलं जातं की संजना आणि अनिरुद्ध या दोघांनाही जामीन मिळालेला आहे. तेव्हा यश म्हणतो काय, आणि कांचन मात्र म्हणते की देवच पावला. सगळ्यांनाच धक्का बसतो. आप्पांनाही कळत नसतं, कारण अरुंधतीने म्हणालेली असते की बघ, अनिरुद्ध जरी आले तरी आई आप्पा त्यांना माफ आप्पा नाहीत करणार, पण आई माफ करतील, असं अनघाला म्हणालेले असते. आणि इकडे अरुंधतीच्या समोरच आता बोललं जात असतं, ते म्हणजे इकडे अरुंधतीच्या समोर कांचन म्हणत असते की आता माझ्या अनिरुद्धसाठी रवा बेसनाचे लाडू करायला घेतले पाहिजेत, त्याला खूप आवडतात ना ते, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर आता भोसले वकील संजना आणि अनिरुद्ध यांना बाहेर बोलत असतात. ते म्हणत असतात की भोसले बिल्डरने तुम्हाला इकडे
एक निरोप दिलेला आहे आणि असं आहे की लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांना द्यायचे आहेत आणि ती मुदत आहे ती फक्त 1 महिन्याची आहे. संजना म्हणते, 1 महिन्यात कसं शक्य आहे? 1 महिन्यात एवढे पैसे देऊ शकत नाही. त्यावरती देशमाने वकिलांचं म्हणणं असतं, हे बघा मॅडम, मी तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या भोसले बिल्डरच्या नादी लागू नका. तो वाटतं तसा साधा माणूस नाही. तो काही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. संजना म्हणते की हे बघा, आता तुम्ही तुमचं काम करू शकत नाही. तुम्ही मला फुकटचा सल्ला द्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही मला तो देऊही नका, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. संजनाचा हा जो ॲरोगंटपणा जो असतो तो जरा जास्तच असतो आणि संजना या पद्धतीनं बोलते. अनिरुद्ध मात्र म्हणत असतो की भोसले बिल्डरचे पैसे खूपच आहेत आणि एवढ्या कमी वेळात देणं पॉसिबल होणार नाही. त्याच वेळेस देशमाने म्हणतो की माझी फी पण लवकरात लवकर पाठवा. संजना म्हणते की हो, नक्कीच तुमची फी पण तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल. आता तुम्ही निघा इथून. इथे थांबायची काही गरज नाही आणि असले फुकटचे सल्ले तर आम्हाला देऊ नका, कारण ज्यावेळेस तुम्ही गरज होती त्यावेळेस मात्र तुम्ही आम्हाला 1 दिवस इथं जेलमध्ये काढायला लावलेले आहेत आणि ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. आणि आत्ता तुम्ही निघा. हे संजनाचं ॲरोगंट बोलणं असतं. देशमानेला चांगलीच माहिती असते की ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते. त्यामुळे देशमाने तिच्याकडे काही लक्ष देत नाही, तिथून निघून जातो. कारण देशमानेसाठी ते एक क्लायंट होते आणि क्लायंटला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं हे तर लक्षात आलेलंच असतं. अनिरुद्ध संजनाला म्हणतो, तुला कळतंय का? तू असं काय बोलत होतीस? तुला माहिती आहे ना, आज त्याच्यामुळंच तर आपण बाहेर सुटलेलो आहोत. तेव्हा मात्र संजना म्हणते, हो बरोबर आहे तुझं, त्याच्यामुळं आपण बाहेर सुटलेलो आहोत, सगळं मला मान्य आहे. पण एक गोष्ट तू विसरतोय का अनिरुद्ध? कारण काही झालं तरी त्याच्यामुळं आपल्याला 2 दिवस इथंच राहावं लागलेलं होतं. 2 दिवस लावले त्याने आपल्याला इथून बाहेर काढायला. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं लागणार ना, कारण गोष्टीच तशा होत्या. त्यामुळं तो अशा पद्धतीनं नको रिॲक्ट हो, असं अनिरुद्ध तिला सांगत असतो. त्याचबरोबर संजना म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अनिरुद्ध म्हणतो की चल आता आपल्याला घरी गेलं पाहिजे. तेव्हा इकडे संजना म्हणते की एवढ्यातच तू विसरलास का? अरुंधतीमुळं आपल्यावर ही वेळ आलेली आहे, तर कसं धूमधडाक्यातच गेलं पाहिजे. एवढ्यात तर आपण घरी जायचं नाही, असं संजनाचं म्हणणं असतं. अनिरुद्ध म्हणतो की कसं आहे, माझा त्या घरावरती अजूनही हक्क आहे. मी त्या घरात जाऊ शकतो आणि मला कोणी अडवूही शकणार नाही. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र संजना म्हणते की एवढं सहजासहजी अरुंधतीला माफ करायचं नाही. तिला तिची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे. हे सगळं बोलणं जेव्हा अनिरुद्ध ऐकतो तेव्हा म्हणतो, राग तर मलाही आलेला आहे, पण मला आता असं वाटतं आहे की लवकरात लवकर आपल्याला गेलं पाहिजे आणि घरी गेलं पाहिजे, त्या घरात राहिलं पाहिजे. मला जाऊन 2 दिवस झोप घ्यायची, कारण 2 दिवसाची झोप बाकी आहे. कधी एकदा मी गादीवर जाऊन पडतोय आणि शांत झोपतोय असं झालं. इथं अंतरायला साधी सतरंजी पण नव्हती. तेव्हा संजना म्हणते, तुझ्यासारखीच माझी पण अवस्था होती ना, दुसरं काय केलेलं आहे मी तरी? असं ते दोघंजण बोलत असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन रवा बेसनाचे लाडू करत असते, त्याचबरोबर अनघा पोहे भाजत असते. आरोहीचंही काम सुरू असतं. तेवढ्यात अरुंधती तिथे येते आणि अरुंधती म्हणते की खरंच छान, जरा कमी गॅस करून खरपूस भाज पोहे. त्याचबरोबर आरोही सांगू लागते की मी अनारशासाठी तांदूळ भिजत टाकलेले आहेत. तिला इकडे अरुंधती सांगत असते की तांदूळ भिजत घातलेत ना, आईंकडनं रेसिपी फॉलो कर, त्यांची रेसिपी खूप सुंदर आहे, त्या खूप सुंदर अनारसे बनवतात, अगदी तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे ते अनारसे असतात. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे अनघा आणि आरोही म्हणते की हो, मी आजींचीच रेसिपी फॉलो करते, त्या ज्या पद्धतीनं सांगत आहेत ना त्याच पद्धतीनं मी करत आहे. त्याचबरोबर अनघा पण म्हणते की हो, अगदी त्याच पद्धतीनं सगळा फराळ बनवला जात आहे. अगदी सुरेख असा हा फराळ आपण बनवत आहोत आणि घरच्या फराळाची टेस्ट जी आहे ती कशालाच येऊ शकत नाही. हे सगळं यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन म्हणत असते की माझा अनिरुद्ध येणार आहे, त्याला रवा बेसनाचे लाडू खूप आवडतात आणि त्यासाठी तर करते मी. तेव्हा अनघा, आरोही, अरुंधती सर्वजण तिथं असतात. कांचनच्या लक्षात येतं. कांचन म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कोणालाही आवडणार नाही हे मला माहिती आहे, परंतु आता अनिरुद्धची जी अवस्था झालेली आहे, मान्य आहे माझ्याकडून चुकतही असेल, मी अनिरुद्धची बाजू घेते, पण आपण अभिला जशी एक संधी दिलेली आहे तशी अनिरुद्धलाही देऊया ना, बघूया ना काय होतं आहे, असं कांचनचं म्हणणं असतं. आणि कांचनला असं वाटत असतं की आपण अनिरुद्धलाही एक संधी दिली पाहिजे, अनिरुद्धच्या बाबतीतही आपण विचार केला पाहिजे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर कांचनला वाटत आहे की काही झालं तरी
इकडे आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आपल्या अनिरुद्धसाठी हे सगळं आपण करत आहोत असं कांचनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर कांचनला असंही वाटत असतं की अनिरुद्धने चूक केलेली आहे, पण त्याला त्याची शिक्षाही मिळालेली आहे, तर आपण पुन्हा विचार करूया असं कांचन म्हणत असते. आणि ती बोलत असते, ती म्हणत असते तुम्हाला कोणालाच आवडणार नाही, परंतु शेवटी आई आहे ना मी. जसं अभिला माफ केलं तसं त्यालाही माफ करून एक संधी द्यावी असं मला वाटत आहे. या सगळ्याजणी शांतच असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की काहीच हरकत नाही, जे तुम्हाला वाटत आहे ना ते सगळं होणार आहे आई. तुम्हाला जर वाटतंय ना तर या घरामध्ये अनिरुद्धला येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, हे स्पष्टपणे अरुंधती सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप भारी वाटत असतं आणि कांचनही खुश झालेली असते. कारण आता अरुंधतीच्या बाबतीत किंवा अरुंधतीला किंवा कोणालाच बोलण्याचा कोणताच अधिकार नाही की अनिरुद्ध या घरात येणार का नाही, कारण हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त आप्पा आणि कांचनलाच आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं अरुंधती स्पष्टपणे इकडे सांगते की आई तुम्हाला वाटतंय ना तुमच्या निर्णयामध्ये कोणीही येणार नाही. खरं तर या तिघींनाही तो निर्णय मान्य झालेला नसतो आणि त्यांना असं वाटत आहे की काहीही झालं तरीही आत्ता अनिरुद्ध त्याचबरोबर संजना यांना त्यांच्यामध्ये बदल तरी झालेला असला पाहिजे, कारण ते चुका करत आहेत आणि त्यांना प्रत्येक वेळेस आपण माफच करत राहतोय. त्यांच्या चुकांची त्यांना जाणीवच होत नाही, तर त्यांना ती जाणीव पण झाली पाहिजे ना असं यांना वाटत असतं. इकडे संजना अनिरुद्ध जेलच्या बाहेर आलेले असतात, एका हॉटेलच्या समोर उभे असतात. अनिरुद्ध म्हणत असतो की काय चाललंय संजना तुझं, अगं जाऊया ना घरी, असं काय करतेस, इथे कुठे राहणार आहोत, रस्त्यावर राहायचं आहे का आता 2 दिवस. तेव्हा संजना म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याला मुहूर्त बघायला पाहिजे, आपण मुहूर्त बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला आपल्या घरातला नाही त्याची किंमत कळली पाहिजे असं संजनाचं म्हणणं असतं. आणि संजना म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एवढा सहजासहजी आपण घरात जायचं नाही, आपण एक चांगला मुहूर्त बघायचा, दिवाळीच्या मुहूर्तावर आपण जाऊया. अनिरुद्ध म्हणतो की तुला कळतंय का 2 दिवस कुठे राहणार आहोत आपण. तेव्हा संजना म्हणते की काळजी करू नको, मी त्याचीही सोय केलेली आहे. माझी एक मैत्रीण आहे, ती US असते, तिचा फ्लॅट आहे इथे, आपण तिच्या फ्लॅटमध्ये जाऊन राहूया, काहीच हरकत नाही आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि अनिरुद्ध म्हणतो अगं पण आपल्या हक्काचं घर आहे तरीही आपण तसं का. तेव्हा अरुंधतीला अद्दल घडवण्यासाठी आपण दिवाळीपर्यंत घरी जायचं नाही असं संजनाने ठरवलेलं आहे. आणि शेवटी अनिरुद्धही या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. आता अनिरुद्ध आणि संजना तिथं उभे असतात, काही गुंड येतात आणि अनिरुद्ध संजना या दोघांवरती हल्ला करू लागतात, त्यांना मारू लागतात. संजना ओरडत असते, 2 काठ्या घेऊन आलेले असतात आणि अनिरुद्धला ते झोडपत असतात, त्या बांबूचे फटके देत असतात. आणि अनिरुद्धला कळतच नसतं, त्याला कळायच्या आधी त्याच्यावर एक फटका पडलेला असतो आणि परत ते सगळेजण संजनाला मारायला जातात. तेव्हा अनिरुद्ध संजनाचं रक्षण करतो. अनिरुद्ध संजनाला मार बसू देत नाही आणि त्यांना विचारतो नक्की काय प्रॉब्लेम काय आहे, तुमचा गैरसमज काय झाला आहे का. तेव्हा ते गुंड जाताना सांगतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, भोसले बिल्डरचे पैसे लवकरात लवकर द्यायचे आहेत, पुन्हा नादाला लागायचं नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच तिथे दोघांनाही धक्का बसतो. त्या दोघंजण तिथून निघून जातात आणि अनिरुद्ध आणि संजना उभे असतात. अनिरुद्धला उभंही राहता येत नसतं. तेव्हा अनिरुद्धला संजना विचारते, अनिरुद्ध ठीक आहेस ना तू. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काय ठीक आहे मी, तू बघितलंस ना किती मारलं आहे त्यांनी मला, आणि अजून काय चाललं आहे हे सगळं, तुला नक्की म्हणायचं आहे काय. हे सगळं सुरू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पा त्याचबरोबर यश घरामध्ये साफसफाई करत असतात आणि त्यांच्याकडे आरोही येते आणि गरमागरम चहा आणलाय, चला खाली उतरा असं म्हणत चहा देते. तेव्हा आप्पा म्हणतात की यश खरंच हे काम म्हणजे ना खूप अवघड असतं रे, आपल्याला जमतंय, आपण करतो, हेच खूप मोठं झालं. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर ना, कारण काय पीटर तुम्ही काय काम करताय सांगा बरं, सगळं काम तर मीच करत आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय की सगळं तुम्हीच करत आहात. तेव्हा आप्पा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कांचनला कशा पद्धतीचं काम लागतं ते मलाच माहिती आहे ना, आणि मी बरोबरच करत आहे असं आप्पांचं म्हणणं आहे. तेव्हा यश म्हणतो की पीटर सगळं काम तर मीच करत आहे, सगळ्या कामाला मलाच लावलेलं आहे आणि त्रास मात्र तुम्हाला होत आहे, तुम्ही तर फक्त लक्ष देत आहात, देखरेख करत आहात, हे कर ते कर म्हणून सांगत आहात. त्याचं यश बोलल्यानंतर आप्पा म्हणतात की अरे तेच तर मी सांगतोय ना. त्यानंतर तिथे अनघा येते, चकलीचं घेऊन आलेली असते
आप्पा म्हणतात की मी ट्राय करणार आहे. दोघं जण भांडत असतात तेव्हा अनघा म्हणते की भांडू नका, हे घ्या चकल्या खा, आणि मग दोघांनाही खायला देते. तेव्हा इकडे आप्पा म्हणतात की अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. मग कांचन घेते, कांचनही टेस्ट करू लागते. कांचनही म्हणते की हो अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत अनघा चकल्या. अनघाने आणि कांचन, अरुंधती, अनघा, आरोही या सगळ्यांनी खूप छान असा फराळ बनवलेला असतो आणि सगळेजण घरामध्ये खुश असतात. फायनली आपल्या घरातली दिवाळी ही आनंदाने होत आहे. या गोष्टीचं अरुंधतीलाही भारी वाटत असतं आणि अरुंधती तिथं असते. त्याचबरोबर लगेचच रवा बेसनाचे लाडू घेऊन अनघा येते आणि आप्पा त्याचबरोबर तिथे सर्वजण आहेत. तर कांचन म्हणते की माझ्या अनिरुद्धला रवा बेसनाचे लाडू खूप आवडतात. आप्पांनी लाडूची प्लेट घेतलेली असते आणि ते डायनिंग टेबलवर बसून खात असतात. कारण कांचन त्यांना म्हणते की वय झालेलं आहे, तुम्हाला त्रास होतो, लाडू खाऊ नका किंवा काय जे खायचं आहे ते बेताने खा. आप्पा म्हणतात की दिवाळी आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरी मी ही दिवाळी आनंदातच जगणार आहे, असं आप्पांचं म्हणणं असतं. परंतु आप्पांना सगळेजण समजवत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आपल्याला काही गोष्टी ह्या वयाच्या मानाने विचार कराव्याच लागणार आहेत, असं आप्पांना सांगत असतात. त्याचबरोबर इकडे कांचन म्हणत असते की अभि, अरे अनिरुद्धला आज जामीन मिळणार होता ना, नाही त्याचं काय झालं कळत नाही आहे मला. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण बोलत आहेत, सगळेजण छान अशा गप्पा चाललेल्या आहेत आणि कांचन हे वाक्य बोलल्यामुळं आप्पांना खूप राग येतो. आप्पा खूप चिडलेले असतात. आप्पा म्हणत असतात की कांचन बाद झालं, अनिरुद्धने एवढं सगळं केलेलं आहे तरीही तुला त्याचाच पुळका येत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, अनिरुद्ध आता या घरात त्याचं नाव घ्यायचं नाही. माझी दिवाळी आनंदात चाललेली आहे, ते आनंदात राहू दे. तेव्हा कांचन म्हणते तुम्ही त्याला या घरात येऊ देणार नाही का. आप्पा म्हणतात की माझं दुर्दैव आहे की तो या घरात येण्यापासून मी त्याला थांबवू शकत नाही, कारण काहीही झालं तरी वारसा हक्कामुळे त्याचा या घरावरती तेवढाच हक्क आहे. त्यामुळं या घरात येण्यापासून मी त्याला थांबवू शकत नाही आणि तो या घरात कधीही येऊ शकतो, हे आप्पा बोलत असतात. आणि कांचनला मात्र सांगतात की पुन्हा या घरामध्ये त्याचं नाव घ्यायचं नाहीस. आप्पा कांचनला असं बोलतात. कांचनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की संजना आणि अनिरुद्ध आता नोकरीच्या शोधात आहेत. भोसले बिल्डरचे पैसे द्यायचे आहेत आणि इकडे संजना एका ठिकाणी जॉब इंटरव्ह्यूला जाते. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही जामिनावर बाहेर आहात ना, तुम्ही निघा इथून, तुम्हाला आम्ही नोकरी देऊ शकत नाही. त्याचबरोबर संपूर्ण समृद्धीला रोषणाई केलेली आहे, दारात आकाशकंदील लावलेला आहे आणि सगळेजण बसलेले आहेत, पाहत आहेत. आप्पा, कांचन, दोन्ही मुलं, दोन्ही नातसुना, अरुंधती हे सर्वजण तिथं आहेत आणि ह्या सगळ्यांचं बोलणं चालू आहे की आपला समृद्धी कसा दिसतोय बघा, कसली रोषणाई केली असं यश सांगत असतो. तेव्हा कांचन म्हणते की कोण म्हणतं की समृद्धी म्हातारा झाला आहे, पण नाही, अजूनही दिमाखात उभा आहे आपला समृद्धी बंगला, असं कांचनचं म्हणणं आहे. काहीही झालं तरी आपला समृद्धी बंगला आहे ना, तो असाच दिमाखात उभा असणार आहे, हे कांचनला वाटत असतं. इकडे कांचन, आप्पा सर्वजण खुश आहेत. समृद्धी बंगल्यामध्ये फायनली आता दिवाळी सुरू झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.